शिरंगाप्पा माडेसला येथे या कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे सत्कार आणि सन्मान करावा। व्यासपीठाच्या डाव्या बाजूला श्री कोणी उभे आहेत त्यांना विनंती आहे की आपण उजव्या बाजूला आपण आसनस्थ व्हायचे खुर्च्यांवर। उपस्थित असलेले कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय महेंद्र शेठ तोरवे यांचा सत्कार करण्याची विनंती ही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे तालुका प्रमुख यांना विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय आमदार साहेबांचा येथे कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्कार करावा। आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि शब्दसुद्धाने आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करून या कार्यक्रमाची सुरुवात करतो। या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रास्ताविक सादर करण्याची विनंती मी राहुल शेट्टाळकर यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करावं। प्रतिपादक राजे छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पवित्र विचारांना निवारा मिळावा। आज अतिशय महत्वाचा कार्यक्रम, महत्वाचा सोहळा। आज कर्जत खालापूर चे सन्माननीय आमदार साहेब, भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अनेक पक्ष आमच्या सोबत होते, त्यांच्या वतीने आज भव्य सत्कार आज आपल्या सभागृहामध्ये आपण आयोजित केलेला। प्रथमतः कर्जत खालापूर मतदारसंघाच्या वतीने सर्व आलेल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना विनंती करतो की माननीय मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे प्रचंड मताने विजयी झाले। आपण सगळ्यांनी टाळ्यांचा स्वागत करायचं। धन्यवाद। हे पहा मित्रांनो, या तिसऱ्या टर्ममध्ये आपण निवडणूक लढत असताना कर्जत खालापूर मतदारसंघाविषयीच निवडणूक झाली, काही कोणी जाणार नाही, परंतु यावेळी निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक होती। कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये प्रचार प्रसार करत असताना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक आम्हाला मी एखाद्या विषयी मांडला तर गांभीर्यपूर्वक काही घेऊन झाला, पण यावेळेस सकल मराठा समाजाचा प्रचंड वलय असल्यामुळे
आम्ही अतिशय ताकदीने रिपब्लिकन पक्षाने आपलं अतिशय ताकदीने काम केलं. आम्ही काम करत असताना कुठेही थांबलो नाही. ज्या पद्धतीने आम्ही तुम्हाला या मतदारसंघातून लीड द्यायला पाहिजे होता, आम्ही निगेट केलं की तुम्हाला लीड देऊ शकतो नाही, पण काहीच्या प्रमाणामध्ये रोखण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. हे निश्चितपणे आणि छातीटूपपणे आम्ही तुम्हाला सांगितलं. येणारा काळ हा सुद्धा आहे. आम्हाला असं वाटतं की आपण जी तिसरी मतदारसंघामध्ये तिसरी टर्म असल्यामुळे सेंट्रल मिनिस्ट्रीमध्ये आपल्याला निश्चित राज्यसभा वगैरे काहीतरी मिळेल असं आम्हाला सगळ्यांना वाटलं होतं, परंतु कुठेतरी माफी शिंकली आणि अपघातापासून थोडीशी दूर राहिली. हरकत नाही, जरा कधीतरी 2 वर्षांनी 2.5 वर्षांनी परत कधीतरी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, आपण खराब वतीने सांगतो की निश्चित तुम्ही पुढच्या मंत्रिमंडळात येणार 2-2.5 वर्षाच्या मंत्रिमंडळात निश्चित तुम्ही मंत्री झालेला असाल असा ठाम विश्वास मला या ठिकाणी वाटतो. मी अधिक वेळ न घेता आपण अनेक कार्यक्रम मला अनेक ठिकाणी कार्यक्रम आहेत. आपण रिफायनरीसाठी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. आय विल रिक्वेस्ट की 15 वर्ष 10 वर्ष वंचित होतो, आता वंचित ठेवू नका, जवळ घ्या आणि जो 10 वर्षाचा बॅकलॉग आहे तो भरून काढण्याचा प्रयत्न करा. एवढंच आजच्या मी निमित्तानं सांगतो. आणि पुन्हा एकदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा तालुका कर्जत आठवले गटाच्या वतीने मी माननीय मावळचे खासदार श्रीरंग बाप्पा बागे यांना पुन्हा लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी जिल्हा प्रमुख सन्माननीय संतोष भोई यांना विनंती करतो की आपण या प्रसंगी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करू. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही विचारांना अभिवादन करतो. आज लोकसभेची 2024ची निवडणूक तिसऱ्यांदा चांगल्या मतांनी घवघवीत असं यश संपादन केलं. ते आपल्या महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बाप्पा बागे यांच्या कर्जत विधानसभा मतदारसंघाच्या वतीने जो सत्कार समारंभ आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्यानिमित्ताने उपस्थित असलेले आपले खासदार, या मतदारसंघाचे आमदार, महायुतीचे सर्व जिल्हा प्रमुख, महायुतीचे सर्व पदाधिकारी, महायुतीच्या सर्व महिला आघाडी आणि पत्रकार बंधू, देशामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पार पडली आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणूक पार पडत असताना महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी, महिला आघाडी सगळ्यांनीच कंबर, काही अपवाद वगळता सगळ्यांनीच कंबर कसली आणि त्याचं घवघवीत यश आपण तिसऱ्यांदा संसदेमध्ये जाण्यासाठी ते मिळालं. आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये हे निवडणूक लढवत असताना आज खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं, दलित असतील, आदिवासी असतील, अल्पसंख्याक असतील, या सर्वांसाठी केंद्रातल्या सरकारने आणि राज्यातल्या सरकारने अशा अनेक योजना आहेत आणि तळागाळामध्ये समभावाचं या ठिकाणी या देशामध्ये आणि राज्यामध्ये विकास केलेला आहे. आणि म्हणून या मतदारसंघामध्ये जे काही अफवांचं पेव उठवलं होतं आणि त्या अफवांचं पेव एवढं होतं की समुद्रामध्ये एखादी जशी लाट येते तशी ती लाट पार करून जसं आपण पोहण्याचा प्रयत्न कसं करतो असे सर्व आपण या ठिकाणी काम करत होतो.
खऱ्या अर्थाने एवढं होऊनही या मतदारसंघामध्ये आपण सगळ्यांनी चांगलं प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलं. 28 जूनला 2024चा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्या अर्थसंकल्पामध्ये या राज्यामध्ये महिलांना सशक्तीकरणासाठी आदरणीय आपले लाडके मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि या राज्याचे अर्थमंत्री अजितदादांनी जो अर्थसंकल्प या ठिकाणी साजरा केला, त्याच्यामध्ये आज मला असं वाटतं महिलांची उपस्थिती खरोखरच चांगली आहे की पात्र महिलांना यापुढे महिन्याला 1500 रुपये मिळणार आहे. आणि म्हणून बहीण लाडकी मुख्यमंत्र्यांनी ती योजना काढली मुख्यमंत्री साहेबांच्या नावाने. एवढं काम आज जर आपण बघितलं तर आपल्या कार्यकर्त्यांना महायुतीच्या राहिलेल्या 4 महिन्यामध्ये महायुतीचा या मतदारसंघामध्ये पुन्हा आपल्याला आमदार या ठिकाणी निवडून द्यायचं आहे. आज खऱ्या अर्थाने आपण तुमचं कौतुक करावं असं छोटं की एका मतदारसंघामध्ये आम्हाला दहशत झाली. तुम्ही 6 मतदारसंघामध्ये जवळजवळ 25 लाख मतदार आणि जवळजवळ 2500 मतदान केंद्र गेल्या 2 महिन्यामध्ये तुम्ही पालथ घातलं. आणि खऱ्या अर्थाने आदरणीय हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं देशामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आलं, याचंच आम्हाला या ठिकाणी समाधान वाटतं. आणि या देशाच्या संसदेमध्ये तुमच्यासारखा दयाळू, प्रामाणिक, निष्ठावंत आणि आम्हाला सर्वांना तुम्ही समजून घेता, सर्वांना प्रेमाने तुम्ही वागवता आणि खरोखरच आम्हाला तुमचं कौतुक करावंसं वाटतं की या ठिकाणी या मतदारसंघाचं त्या ठिकाणी आम्हाला भाग्य आहे की या सर्व मतदारांनी पुन्हा एकदा आपल्यावरती भरभरून प्रयोग केलं. असंच प्रेम तुम्ही पुन्हा या मतदारसंघामध्ये आदरणीय हिंदुहृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचे पुढे विचार नेण्यासाठी तुम्ही कार्यतत्पर आहात अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद संतोष. यानंतर मी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय नरेंद्रजी गायकवाड यांना विनंती करतो की या प्रसंगी आपण आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या विचारांना 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उभे असलेले आपले लाडके उमेदवार आप्पा बारणे साहेब विजयी होऊन तिसऱ्यांदा आज आपल्यासमोर आलेले आहेत. आप्पांच्या या सत्कार समारंभासाठी उपस्थित असलेले महायुतीतील सर्व जिल्हा प्रमुख, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि मतदारसंघाचे लाडके आमदार महेंद्रजी फडणवीस साहेब या सर्वांना सर्वप्रथम भेटले. सत्काराचा कार्यक्रम महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतात आणि आदरणीय आपले खासदार बारणे आपण शुभेच्छा देत असतात. खऱ्या अर्थाने एक चांगला खासदार आपल्याला बारणे रूपाने त्या ठिकाणी लाभलेला आहे. देशामध्ये हॅट्रिक मोदी साहेबांच्या माध्यमातून झाली आणि आपल्या मतदारसंघामध्ये आप्पा बारणेंच्या माध्यमातून हॅट्रिक झालेली आहे. आपण सरकार खासदार आपल्याला लाभला आपलं यासाठी भाग्य आहे की तळागाळातील गोर गरीब जनतेच्या प्रश्नांना वाचा होणारा संसदेमध्ये कोणत्या हाताचा माणूस असायला लागतो. आता आपाच्या रूपाने आपल्याला लाभलेला असल्या कारणाने खऱ्या अर्थाने आमचं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केंद्रातील राजकारणामुळे किंवा केंद्रातील राजकारणामध्ये सतत अपयशी ठरलेलं काँग्रेस आणि काँग्रेसचं संपूर्ण मित्रमंडळ असलेले महाविकास आघाडीचे सर्व पक्ष त्या पक्षाने खऱ्या अर्थाने 2024ची लोकसभेची निवडणूक जिंकण्यासाठी या संपूर्ण देशामध्ये
चुकीच्या पद्धतीने संविधान बदलणार, मुस्लिम समाजाच्या बाबतीत जे अनेक असे विषय आहेत की त्यांनी या ठिकाणी प्रचारामध्ये अशा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला की या देशामध्ये गोरगरीब, दलित, पीडित, शोषित आणि आमचा मुस्लिम बांधव या सगळ्यांनी घाबरून जाऊन भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या उमेदवारांना मतदान करू नये, हा जो चुकीचा संभ्रम निर्माण करण्याचं काम काँग्रेसने या देशामध्ये केलं, त्या काँग्रेसने शेवटी हार मानावी लागली आणि त्याच कारणास्तव ज्या महायुतीच्या ज्या सीट्स 300 पार व्हायला पाहिजे होत्या, 400 पार व्हायला पाहिजे होत्या, तर होऊ शकल्या नाही. लोकसभेच्या या मतदारसंघात आपण काम खूप चांगल्या प्रमाणात आहे, चांगलं काम आहे आणि असं चांगलं काम असताना देखील गेल्या वेळेस आपण 2.25 लाखाचा लीड होता आणि यावेळेस 4 लाखाच्या लीड आले. म्हणजे हे कार्यकर्ते तुम्ही आम्ही सगळ्यांनी विचार करण्याला लागणारी गोष्ट आहे. महायुतीच्या आपल्या सर्व मित्र पक्षांनी खरोखर प्रामाणिक काम केलं का, इथून सुरुवात करायला पाहिजे. तर हा विषय संशोधनाचा आहे की ताकदवर पक्ष एकत्र असताना या मतदारसंघामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप हे ताकदवर पक्ष या ठिकाणी असताना देखील 2.25 लाखाच्या ऐवजी 3 लाखाच्या रेटी आपण तिथं आपण निवडून यायला हवे होते, पण तो रेट कमी का झाला? देशभरामध्ये उचललेल्या मुद्द्यांमुळे जो इफेक्ट झाला तो झाला. परंतु या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपल्या माहितीच्या काही कार्यकर्ते काम केले तर हा संशोधन विषय यासाठी आहे की मान्य खासदार साहेबांनी, आमदार साहेबांनी सांगेल की ह्या गोष्टीवर विचार करा की अशा पद्धतीची जर मंडळी अशा पद्धतीने जर काम करत असताना जर कुठेतरी आपल्याला दगाफटका करत असतील तर अशाला लांब ठेवणं कधी बरं. आपल्या वरिष्ठांना सांगा की जे लोक माहितीचा धर्म पाळत नाही असे लोक माहितीमध्ये सोबत असायलाच लागले. इतका लीड कमी झालाच नसता. आणि लीड कमी होण्याचं कारण काय आहे की ताकदवर पक्षाचं लीड कमी होतं काम केलेलं नाही. तर या ठिकाणी अशा पद्धतीने माहितीचं काम होणार असेल तर भविष्याच्या निवडणुका आपण कसं सांगू लागणार? येणारी विधानसभेची निवडणूक आहे. मान्य आमदार साहेबांनी या मतदारसंघात प्रचंड मेहनत केली, प्रचंड काम केलंय. इतर मतदारसंघात इतर मतदारसंघात या मतदारसंघात आलेला आहे. म्हणजे इतकं काम करणारा आमदार जो आपल्याला लाभलेला आहे त्या आमदारकीच्या इलेक्शनच्या वेळेला त्या आमदारांना निवडून आणताना तेवढं प्रामुख्याने काम करणं तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांचं काम आहे. ही भावना आपल्या सर्व नागरिकांचं देखील काम आहे. तर ज्या ज्या सोयी सुविधा करणं गरजेचं आहे त्या सगळ्या सोयी सुविधांवर लक्ष असलेला एकमेव आमदार आज महाराष्ट्रात आपल्याला कसं पाहायला मिळतो. इतका निधी आपल्याला आपण दिल्यानंतर खऱ्या मतदारसंघाची वाहवा करणं महाराष्ट्रात झाली. सर्व मंत्रिमंडळाने मोठमोठे मंत्री म्हणतात की महेंद्र गौडकडनं पण कशा पद्धतीने आणायचा आपल्या विकास कामासाठी आपल्याला शिकलं पाहिजे. मग या ठिकाणी एवढा कार्यतत्पर आमदार आपल्याला लाभलेला आहे. मित्र पक्षाच्या ताकदीने तिथे असताना आपण मतदान आपल्याला कमी का झालं? या सगळ्या गोष्टी आपण विसरू किंवा अशा पद्धतीचं काम करणारे त्यांना बाजूला सारून येणाऱ्या निवडणुकीला आपण सामोरं केलं पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रिपोर्ट पाठवण्याच्या वतीने या रायगड जिल्ह्यामध्ये मावळ मतदारसंघात दोन्ही खासदारकीच्या मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. गावागावातून मतदान मागत असताना जो मुद्दा संविधानाच्या उपस्थित केलेला त्याबद्दल देखील आमच्या सर्व बांधवांना त्या ठिकाणी सगळ्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला की संविधानाला कोणी हात लावू शकत नाही. संविधानात कोणी या देशात हात लावू शकत नसल्या कारणाने किंवा लावू शकत नसताना देखील अशा पद्धतीच्या अफवा देशामध्ये एक खराब परिस्थिती निर्माण करायची आणि लोकांची दिशाभूल मतदान मागायचं ही प्रकारपद्धती थांबली पाहिजे. संविधान गरीब जनतेच्या प्रत्येकाच्या कल्याणासाठी आहे आणि त्या संविधानावर अशा पद्धतीने जर चुकीच्या पद्धतीने जर या ठिकाणी बदनामी करत वक्तव्य करणारे विरोधी पक्ष असतील तर त्यांच्यावर देखील नागरिकांनी खऱ्या अर्थाने लक्ष ठेवलं पाहिजे आणि अशा लोकांना आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी हरवलं पाहिजे. येणारी विधानसभा असेल, आपली जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती, नगरपालिका असेल, सर्व ठिकाणी अशा विचाराच्या या विरोधी पक्षाला आपण नेस्तनाबूत करण्याचं काम केलं पाहिजे. आज या ठिकाणी वेळ कमी असल्या कारणाने बरेचसे नेते जे बोलणारे असल्या कारणाने मी रिव्हर भारतीय मीडियाच्या वतीने आपले आदरणीय खासदार त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि इथे सांगतो जय भीम जय भारत.
धन्यवाद नरेंद्रजी गायकवाड. यानंतर मी सन्माननीय प्रशासक भोई यांना विनंती करतो की या प्रसंगी आपण आपला थोडक्यात मला व्यक्त द्या. आजच्या या सोहळ्यासाठी उपस्थित त्यांनी देशामध्ये नाविन्य नमवलं. सभागृहामध्ये खातं कसं असावं हे आदर्श उदाहरण म्हणजे अप्पासाहेब बारणे. कमी वयामध्ये कमी वेळामध्ये अनुभव असताना 4.5 वर्षामध्ये सुंदर असं काम रेखीव काम त्या आमदारांनी केले. ते आमचे धाकटे बंधू इंद्रजित ठोरे, माझे आरपीआयचे सर्व सहकारी, सर्व महाराष्ट्रातील सर्व सहकारी. वसंत गोळीच्या पोटामध्ये काही ओढत येत नसतं. मी खरा बोलणारा कार्यकर्ता आहे. ते आहे ते चांगलं. आपल्याला मागून सुरू मारता येत नाही. हा सोहळा आहे, सुवर्ण सोहळा आहे. खरं तर मी टाकायला नाही पाहिजे, पण कान टोचायचं सोहळ्याची किंमत कळत नाही हे मी आवडून सांगायला पाहिजे. मी आज सरकारला आलो म्हणजे खरं कारण म्हणजे माझ्या मुलीचे सासरे कोविडमध्ये दवाखाना मिळत नव्हता. लाखो रुपये जो होतो ते मिळत नव्हता. आपल्याला एक फोन केला, एकच बेल वाजली. पहिला बेल आपण फोन केला, दुसरा बोला माझ्या जागा नाही पुण्यात. स्पेशल केस म्हणून पुण्यातल्या नामवंत हॉस्पिटलमध्ये माझ्या वेळाला ठेवलं म्हणून मी आलोय. दुसरी खंत अशी माझी ती बोलली पाहिजे. बोलल्याशिवाय कळत नाही आणि चावल्याशिवाय कळत नाही, रडल्याशिवाय ऐकलं घेत नाही. हे सिद्धांत आहे. खरं बोलणार मी महेंद्र शेठचं सासरा माझा अस्मिता असताना सुद्धा नातं चालू ठेवून पक्षाची भूमिका पटवणारा मी कार्यकर्ता. माझ्या घरात आजही संघसोबत होता. पण नाही म्हातारी निर्देश साहेब काळ बघायला काम नाही. जे आहे ते समोर पक्षाने दिलेला आदेश आणि मला 45 सालापासून होताना दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना 45 सालापासून आजपर्यंत कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी दिग्गज वसंत गोळी मला 1 रुपया घेतलाय. दत्ता पाटील, राव पाटील, रामजी ठाकूर प्रत्येक दिग्गज, अलिबागचे मधुसूदन ठाकूर मोठे लोक आहेत. पैशावाले समृद्ध झाला मागे की फाटका आहे. तर मी 1 रुपया राजकारणात कोणा घेतलेला नाही. म्हणजे सांगा घेतला वगैरे तुमचा घेतला तरी 1 रुपया मला 1 गोष्ट वाटतं. तुमच्या जिल्हा अध्यक्ष आहे. जिल्हा अध्यक्ष काय करतो, जे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत ना ते राजकारण आले तर ते काय करतात, रुपयाला आढळ घ्यायला लागतात. तालुका अध्यक्ष कॉन्ट्रॅक्टर, जिल्हा अध्यक्ष कॉन्ट्रॅक्टर, गावून लागताना 8 महिने काम करतात, 7 महिने काम करतात. त्यांनी आमच्या तालुका अध्यक्ष पटवला आणि म्हटलं अमुक घ्या, तू तालुका अध्यक्षांना काढव काय झाला मी पटवलं काहीतरी वाढून काम करा तेवढं द्यावं. आता तुमच्या लाख पैशाला वसंत घेऊन शिवला नाही सांगायला तर एवढंच आहे. त्यावर काय जास्त विषय सोडून देऊ. आपण जायचंय, जास्त बोलणार नाही. परंतु जे खरं बोलत पण आमचे मनोहर थोरले आमचा पाटणचा उद्योग काय होतं पंकज पाटील आणि माझा धाकटा भाचा माझ्या वडिलांचा ही माणसं माझ्या चोवीस असतात. त्यामुळे मला काय वाटत नाही. आम्हाला वेळ नसतो. जे काम सांगेल ते काम तो प्रोग्राम करतो. काही तर मला गाडी मारली वाटामध्ये दादा मी आलोय का काय फोन झाला कमी कमी. हे बघा जगामध्ये सगळ्या गोष्टी होतात. मान सन्मान हा दिला गेला पाहिजे. आम्हाला आता काही कामाचं नाही. आमच्याकडे देवाने भरपूर दिले. आता बघा लोकांची भूमिका अशी आहे, एक भाऊ शिवसेनेमध्ये जिल्हा अध्यक्ष, त्याचा मुख्यमंत्री, एक भाऊ राष्ट्रवादी त्याचा उपमुख्यमंत्री, एक मधला त्याचा पंतप्रधान. आमचा पाडला आला नाही अजून तरी पण चालेल. माझ्या गावाचा विकास झाला पाहिजे, माझ्या गावाची शांतता झाली पाहिजे, माझ्या गावाचं तुम्हाला काम भेटलं पाहिजे. मला असं तेव्हा प्रत्येकाची संधी प्रत्येकाला येते. संधीचं शोधन करणारा माणूस आहे. पण तो आमदार चुकला की त्याला पण सोडणार नाही. त्याला सांगितलं मागच्या वेळेला पहिल्याला पटेल काय बोलवतो गेला तो अच्छा हुआ तो तुम्ही ऐसा हेवा करता आला एक्सपेरियन्स इज अ बेस्ट टीचर.
विनंती करतो बाबांनो लंगडेमध्ये आम्ही आलो वयस्कर सांभाळून घ्या. ठीक आहे तर त्यांचा भाषा जेवढा गोड आहे संकेत कुठे दिसला मामा मामा त्या दोन माणसांनी बोलत की सगळं नाक म्हणून जातो. आमदार चांगला आमदार कोरडर करतो मला आणि प्रशासनावर पकड ठेवा. लोकसंख्या वाढली इथे 5,000 फार्म हाऊस आहेत. माझ्या दोन भगिनी बसल्या पुण्यामध्ये तुमच्या रेट पकडला आता सगळी वगैरे इथे आले आता जसं आले बऱ्याच फार्म हाऊस होती चालतो. आमदारांनी बघितलं पाहिजे तुझ्या आपण परिस्थिती काय झालं पाहिजे असतं तेवढं आणलं वेळ नाही बोलला. आणि तुम्ही दुसरी गोष्ट आहे ना सगळ्यांनी भाषण चाललंय मला आमदार व्हायचंय तुला आमदार व्हायचं तुम्हाला आमदार व्हायचंय. 3 पक्ष बघायला एकत्र असताना 18,000 मतदान केलं पण लाभ भेटले पाहिजे सर्व कार्यकर्त्यांना. जर तुम्ही आपल्याकडे कामं जाऊ शकता तर आमच्याकडे कामं जाऊ शकता. तुम्ही ते संशोधन काय नाही तुम्हाला काम तुम्ही केले काय झाले सगळं नाही पैसे पाहिजे ते पैसे सगळं काय पत्राला सोबत गोष्ट तर 18,000 मतं काही पण असतील तर त्यांना तुम्हाला खंत असली पाहिजे ते तुम्ही शोधा. मग आपल्या घरी काय बोलेल आपण कमी पुढे पडलो दोन्ही पुढे पडते ताकदवाने कुठे पडले. खासदार आपला आहे पंतप्रधान आपला आहे मुख्यमंत्री आपला आहे उपमुख्यमंत्री कोण आपल्या पद्धतीने आमदार कोण होत आहे तुम्ही पण पडले पुन्हा काकेर दर्शन गावाला होता. बंधूंनो पक्षाचं काम करणार बीजेपीमध्ये अर्ज आहे बीजेपीमध्ये अर्ज शाळा त्यांनी सांगितलं उठ बस त्यांच्या पुढे आम्हाला बोलता येत आहे. सरकारमध्ये आम्ही उभी आहोत पंतप्रधान आमचा आहे त्यांचा अर्ज आम्हाला पाळला गेला पाहिजे. मराठी शाळेचे विद्यार्थी बाकीचे जाड झाला तर पाणी टाकणार पातळ झाला तर पीठ टाकणार तसे बीजेपीत नाही. तो म्हणाला म्हणून मी म्हणालो तो म्हणाला ती चित्र बीजेपीमध्ये आहे. त्या शाळेचा कार्यकर्ता आहे अनेक वर्ष काम केलं पण मला बोलायची संधी सत्य बोलायची जेव्हा मी बोलत असतो. आप्पासाहेब तुमचे महाराज आभार थोडे आहेत अतिशय सज्जन प्रामाणिक उर्दू असं खासदार आम्हाला लाभला मला आनंद आहे. माझे गटभाऊ आमदार आहे तो त्यांनी चांगलं काम केलं तर त्यांना विनंती करतो विनायक काळाची पद्धत होती वेळ गेली नाही अजूनही बदला तुम्ही चांगले आहात. शेवटी तुमची टीम सर्व्हिसमध्ये तुम्ही आहात कापूसवा तुमचा चालू कधी पडला नाही बाकीची मागं प्रतिपादन करतात तुम्ही तुमचं चालू वापरा चांगलं काम करा नशिबात असं ते होणार. पब्लिक आठवण सगळं आहे कोणाला करायचं कोणाला नाही. दादागिरी तुमची भाषा वापरून आर्थिक बळ देऊन त्यातून काही होतात हा थोडं समाज आहे सूर्य होतं. माझी विनंती आहे त्या चुकाचं मला माफ करा म्हणजे खरं आहे बोलतो म्हणजे ओळखायचं कोणते राहत नाही. दुसरी गोष्ट मी विचार करतो माझं ऑगस्टमध्ये 60 वय पूर्ण होते. मी आजपासून कुठल्याही व्यासपीठावर भाषण करणार नाही आज कुठल्याही वर्षात आणि मरेपर्यंत बीजेपी सोडणार नाही हे माझं पत्र मिळून घ्या. यापुढे मी कुठल्याही व्यासपीठावर दिसणार नाही. साखर आणि मीठ साखर जास्त वापरली डायबिटीस होतो आणि मीठ जास्त वापरलं ते खारड होतं. मीठ किती वापरायचं साखर किती वापरायचं पुढे ठरवलं पाहिजे. प्रत्येक नियम पाळा आणि प्रजंटा प्रत्येकाने गोष्ट काळजी भेट वापरली पाहिजे. चांगले कपडे दागिने मोठी गाडी आणली मतदार राजा आहे आणि त्याला जेव्हा वाटेल तो कार्यक्रम करतो. माझी सर्वांना विनंती आहे माझ्या धन्यवाद जय महाराज. आजच्या या कार्यक्रमात उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके खासदार माननीय अप्पा वांगणे साहेब आमदार माननीय महेंद्रजी धुर्वे आमचे मार्गदर्शक वसंतशेठ ओसवाल वसंतशेठ गोहे मला माहिती एवढी कॉमेडी झाल्यानंतर थोडंसं आमचे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड या ठिकाणी सीसीटीचे जिल्हाध्यक्ष संतोषजी भोईर आमचे मित्र राहुल शेठ उपस्थित सर्वच पदाधिकारी बांधव आणि भगिनींनो आपणची 9वी निवडणूक 5 वेळा नगरपालिकेची निवडणूक 1 वेळा आमदारकी 3 वेळा खासदारकी कुठल्याही निवडणुकीत अपयश नाही सतत यश मिळवणारे आपले खासदार म्हणजे माननीय अप्पा वांगणे साहेब. 9वी निवडणूक 3ऱ्यांदा खासदार झालेले आणि आपले खासदार असतानाचे पूर्ण लोकसभा मतदारसंघातले प्रश्न
मग ते JNPTचे उरण तालुक्यातले प्रश्न असतील, पनवेल तालुक्यातले असतील की पुढे पिंपरी चिंचवड पर्यंत असतील, असंख्य प्रश्न लोकसभेमध्ये विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांचा पाठपुरावा करून ते सोडवण्याचं काम माननीय आप्पांनी केलेलं आहे. पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी जनतेमध्ये जाऊन जनता जनार्दनांनी पुन्हा एकदा आपल्याला पूर्णपणे साथ दिली आणि त्याच्यानंतर माननीय आप्पांचा विजय झालेला आहे. माननीय आप्पांना भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या वतीने मी पुन्हा एकदा त्यांचा शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. सगळ्या पक्षांचे जिल्हाध्यक्ष बोलायचं ठरलं होतं, आमच्या पक्षाचा वेळ सगळ्या आमच्या मार्गदर्शकांनी घेतला असल्यामुळे मी काय जास्ती बोलत नाही. या ठिकाणी पुन्हा एकदा आप्पांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद खोडचे. त्यानंतर कर्जत तालुका विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे यांना विनंती करतो की याप्रसंगी आपण आपलं मनोगत व्यक्त करा. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र विचारासमोर नतमस्तक होतो. हा संपूर्ण कर्जत मतदारसंघातील महायुतीच्या वतीने आपले लोकप्रिय खासदार सन्माननीय तिरंगाप्पा बारणे साहेब यांचा तिसऱ्यांदा आपण मावळ मतदारसंघातून पुन्हा एकदा विजय संपादन करून दिल्याबद्दल त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे आणि त्यानिमित्ताने उपस्थित सन्माननीय खासदार तिरंगाप्पा बारणे साहेब, जिल्हा प्रमुख भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय कोहली साहेब, जिल्हा प्रमुख RPIचे सन्माननीय नरेशजी गायकवाड, जिल्हा प्रमुख आमचे शिवसेनेचे सन्माननीय संतोष शेठ भोईर, राहुलजी डालेकर, तालुका प्रमुख आमचे संभाजी शेठ जगताप, तालुका प्रमुख राजेश भगत, तालुका प्रमुख RPIचे हिरामजी गायकवाड, त्यानंतर सर्वच महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित आहेत. मोठ्या संख्येने उपस्थित असणारे शिवसेनेचे, महायुतीचे, महिला आघाडी सगळेच आपण प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर आज मी आपल्या समोर उभा आहे या मतदारसंघाच्या मतदारांचा आभार मानण्यासाठी. मावळ लोकसभेच्या निवडणुकीला आपण सारेजण सामोरे गेला. संपूर्ण राज्याची राजकीय परिस्थिती आपण साऱ्यांनी पाहिली. अनेक नरेटिव्ह सेट करण्यात आलेले होते. प्रचाराची रणनीती वेगळ्या पद्धतीने राबवली गेली होती. अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास राज्य सरकारच्या माध्यमातून होत असताना विरोधकांसमोर कोणत्याही त्या ठिकाणची मतं मागण्याचा अधिकार नसताना चुकीच्या पद्धतीचा नरेटिव्ह सेट करण्यात आला आणि विरोधकांनी जो रणनीतीचा डाव या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये केला गेला होता, तीच परिस्थिती संपूर्ण मावळ मतदारसंघामध्ये असताना संपूर्ण मावळ मतदारसंघामध्ये आपणांबरोबर सातत्याने पिंपरी असेल, चिंचवड असेल, उरण असेल, पनवेल असेल, कर्जत असेल या सहाही मतदारसंघामध्ये सातत्याने मी त्यांचा एकमेव सहकारी म्हणून त्यांच्याबरोबर सातत्याने फिरत होतो आणि संपूर्ण मावळ मतदारसंघाची परिस्थिती मी पाहिली. मी आपल्या लोकांना प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी महायुतीच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये यावेळेस आप्पा पुन्हा एकदा या मतदारसंघाचे खासदार होतील हे मी ठासून त्यावेळेस सांगितलेलं होतं. परंतु मित्रांनो, या मतदारसंघाच्या मतदारांचा आभार यासाठी मानतोय की माझ्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे या मतदारसंघामध्ये आपण साऱ्यांनी काम केलेलं आहे. कठीण परिस्थिती असताना सुद्धा जी परिस्थिती या मतदारसंघाची या ठिकाणी मी आपल्या समोर मांडत आहे की हा मतदारसंघ बघायचा ज्या ज्या वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं
की हा मतदारसंघ मागे पडलेला आहे. होय, खरोखर हा मतदारसंघ 17 ते 18,000 मतांनी मागे पडलेला आहे. परंतु महायुती या मतदारसंघामध्ये सक्षम असताना निराशेची किनार मात्र या मतदारसंघाला लागली. अतिशय सक्षमपणे महायुती या मतदारसंघामध्ये आहे. आपण सारेजण जाणता, उपस्थित असताना व्यासपीठावर प्रत्येक जण जाणतोय तर महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक घटक पक्ष या मतदारसंघामध्ये सक्षमपणे या ठिकाणी उभा आहे. परंतु अशाही परिस्थितीमध्ये सुद्धा महायुतीमध्ये ज्या पद्धतीने या सिल्के हॉलमध्ये ज्या वेळेस आपणच्या साक्षीने महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रपणे येऊन समन्वय समितीच्या आपण बैठकीचं आयोजन केलं की जेणेकरून सगळे घटक पक्ष एकत्रपणे या ठिकाणी येतील आणि महायुतीचं काम प्रामाणिकपणे करतील. परंतु या मतदारसंघामध्ये निराशेची किनार लागली गेली आणि निराशेच्या किनारीप्रमाणेच या मतदारसंघातील काही घटक पक्षातील असणारे नेते हे थांबून राहिले आणि हा प्रचार ज्या पद्धतीने आपली महायुती सक्षमपणे या ठिकाणी काम करायला पाहिजे होते ते या ठिकाणी समन्वयाचा अभाव मला त्या ठिकाणी आढळला आणि आपले सारेच महायुतीचे कार्यकर्ते एकत्रपणे या ठिकाणी आले नाही आणि म्हणून आपल्याला या मतदारसंघामध्ये मागे जावं लागलं. एवढं काम, एवढा चांगला विकास या मतदारसंघामध्ये आपण या 4.5 वर्षाच्या कालखंडामध्ये उभा केला होता. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुद्धा भरभरून आपल्याला निधी या मतदारसंघासाठी दिलेला होता. अनेक विकास कामे ऐतिहासिक आपण या ठिकाणी केलेली आहेत. परंतु महायुतीच्या घटक पक्षाच्या सगळ्यात आपण घटक पक्षांनी त्याची प्रत्येक गोष्टीची जाणीव आपण त्या ठिकाणी ठेवली गेली पाहिजे. सरकारमध्ये निधी आपल्याला जातो, सरकारमध्ये निधी आपल्याला मिळवण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. मग महायुतीचा धर्म का पाळायचा नाही? महायुतीचा धर्म सुद्धा आपण त्या ठिकाणी पाळला गेला पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थाने आपण सक्षमपणे या मतदारसंघाचा संपूर्ण राज्याचा पुढे जाऊ. आज राज्याची परिस्थिती आपण एकंदरीत त्या ठिकाणी पाहताय की अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास करून सुद्धा मगाशी नरेंद्र मोदी या ठिकाणी सांगितले सत्य केलं की संविधान या देशाचं कोणीही बदलू शकत नाही, पण तरी सुद्धा निगेटिव्ह त्या ठिकाणी प्रचार केला गेला. अशाच पद्धतीने सांगितलं गेलं की मुस्लिमांच्या बाबतीत चुकीचा प्रचार केला गेला, माझ्या आदिवासी बांधवांच्या बाबतीत चुकीचा प्रचार केला गेला. परंतु खऱ्या अर्थाने जर आपण एकंदरीत परिस्थिती मोदी सरकारची सुद्धा पाहिली, राज्य सरकार सुद्धा जर आपण पाहिलं तर या 10 वर्षाच्या मोदी सरकारच्या कालखंडामध्ये जे आता आपण या ठिकाणी पाहतोय जे घटक या ठिकाणी आहेत, मग आदिवासी बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, या सगळ्या घटकांना या ठिकाणी जास्तीत जास्त निधी देण्याचं, जास्तीत जास्त सहकार्य करण्याची भूमिका मोदी सरकारांची होती, राज्य सरकारची, शिंदे सरकारांची होती आणि अशा पद्धतीचं काम करून सुद्धा चुकीच्या पद्धतीचा नरेटिव्ह या ठिकाणी सेट करण्यात आलेला होता. आणि म्हणून माझी महायुतीच्या घटक पक्षांना सगळ्यांना विनंती आहे की आज राज्याचे नेते आपण सारेजण पाहताय की राज्यामध्ये झालेली महायुती ज्या पद्धतीने झालेली आहे ही महायुती ही नैसर्गिकरित्या झालेली महायुती आहे. हे सुद्धा 1,00,000चा लीड पिंपरी मधून घेणार आणि त्याच पद्धतीचा लीड जवळजवळ 80,000चा लीड आपण पिंपरी मधून घेतला. ही आपण पार करू नका. ही निवडणूक मोदी सरकार कोणत्या पद्धतीत बसलं पाहिजे यासाठी प्रामाणिकपणे काम करा. तुम्हाला विधानसभेत लढायचं असतं तर बिनधास्त त्यावेळेस उद्धव साहेब त्या ठिकाणी गेले, तो निर्णय आम्हाला कोणालाही त्या ठिकाणी मान्य नव्हता आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जो सरकार पुन्हा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या सरकारच्या आणि हे मी डायरेक्टपणे बोलतोय कारण ते बोलण्याची गरज आहे. आपण मला सांगितलं होतं की महेंद्रजी असेल त्या पद्धतीने घेऊन जाऊ, परंतु आपण आणि म्हणून या ठिकाणी मी कर्जत मतदारसंघामध्ये महायुतीच्या काही घटक पक्षांनी पाळला गेलेला नाही, काही मात्र प्रामाणिकपणे काम केलं महायुतीचं आणि म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलेलं आहे. आणि मला त्या गोष्टीचा अभिमान आहे की ज्या ज्या घटक पक्षांना आम्ही महायुतीचे बरोबर आहे त्यांना बरोबर घेऊन आगामी निवडणुकीमध्ये आम्ही सक्षमपणे होतो. मला सुद्धा महायुतीचा भगवा पडते काम करणार नाही. ज्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी आपला काम करणे माझ्यावर मोठे भाऊ म्हणून सदैव माझ्या पाठीशी उभे आहेत. अनेक लोकांचे तर्क लावले गेले परंतु आम्ही निष्ठेने ठामपणे त्यांच्या भागावर उभे राहिलो आणि म्हणून मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे. हे निष्ठेने आलेले सगळे माझे प्रमुख पदाधिकारी आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो ज्याला लढायची खुमखुमी असेल त्यांनी डायरेक्टपणे येऊन लढावं. महायुतीचा वापर करू नका, महायुतीचा वापर करून भाषा करू नका, बाहेर जाऊन लढायची तयारी आमची
सहकार्याने काम केलेलं आहे. ठीक आहे, नेरेटिव्ह चुकीच्या पद्धतीने सेट झालेला होता, तो आम्हाला मान्य आहे, तो आम्ही ऍक्सेप्ट केलेला आहे. परंतु त्याच्यावर सुद्धा आम्हाला जे कारवाई करण्याचं ते आम्ही त्या ठिकाणी काढू. परंतु आपण काळात आपल्याला पुष्कळ मिळाले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या सगळ्यांमध्ये सुद्धा काय जास्तीत जास्त काम भविष्यामध्ये सुद्धा आपण करायला अशा अपेक्षा या ठिकाणी. या बैठकीला उपस्थित असलेले ज्यांनी आता मार्गदर्शन केलं कर्जत रामजी गायकवाड, वसंतराव नीलमताई सोरगे, अशोकराव ओसवाल, व्यासपीठावर उपस्थित महायुतीचे सगळे घटक पक्षाचे नेते, समोर असलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते, उपस्थित भगिनी, मतदार मित्र, मावळ लोकसभा मतदारसंघातून 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशाच्या संसदेमध्ये मला काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल कर्जत खालापूर मतदारसंघातील मतदारांचे मनस्वी आभार व्यक्त करतो. आपण दिलेली संधी ही देशाच्या आणि आपल्या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आगामी कालावधीमध्ये नक्कीच कामी येईल. मावळ लोकसभा मतदारसंघातून हा माझा तिसऱ्यांदा विजय तुम्ही सगळ्यांनी केला. त्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. कार्यकर्त्यांची मेहनत, त्यांचा परिश्रम, निवडणुकीच्या कालावधीमध्ये अहोरात्र घेतलेली मेहनत आणि या माध्यमातून या मतदारसंघातून मला तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये काम करण्याची संधी दिली. देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारमध्ये पुन्हा एकदा विकासात्मक काम करण्याच्या संदर्भामध्ये देशाच्या लोकसभेमध्ये मला काम करता येईल. राज्याचे मुख्यमंत्री, आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या परिश्रमातून शिवसेनेची वाटचाल चालू असताना या मतदारसंघातून काम करण्याची आणि उमेदवार म्हणून पुन्हा एकदा तुमच्या समोर येण्याची जी संधी मला दिली, माननीय शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा यांचं समस्ती आभार व्यक्त करतो. खरं तर निवडणुकीच्या माध्यमातून वसंत शेठ मला पण खूप काही शिकता आलं. माझा पाठीमागून वळून पाहण्याचा स्वभाव नाही. तू चाल गड्या, तुला देती कुणाची, त्यामुळे मी मागं वळून पाहत नाही. पुढची दिशा ठरवणारा कार्यकर्ता आहे. कदाचित तुम्हाला या ठिकाणी असणाऱ्या बऱ्याच जणांना माझा परिचय नसत, त्यांना सांगतो. मला पण राजकारणामध्ये 30 वर्ष झालेली आणि मी पण खूप निवडणुका पाहिल्या, म्हणजे स्वतःच्या निवडणुका पाहिल्या, इतरांच्या निवडणुका पाहिल्या. त्यामुळे या निवडणुकीमध्ये कर्जत खालापूर तालुक्यामध्ये थोडी स्थित्यंतर वेगळी होती, काही परिस्थिती वेगळी घडत होती आणि त्याची कल्पना मी महेंद्र शेठला सातत्यानं देत होतो. महेंद्र शेठ मला सांगत होते की आता तुमचं लीड एवढं राहील, महेंद्र शेठला सांगत होतो तेवढं नाही राहणार, आपण थोडं मागे राहू. आणि मला अंदाज होता, तर मी निवडून येणार हा मला अंदाज होता. माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात पिंपरी चिंचवडपासून झाली आणि कार्यकर्ता म्हणून झाली. जवळपास 89च्या दशकामध्ये मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये कार्यकर्ता म्हणून माझ्या कामाला सुरुवात केली. मी 92 मध्ये पहिली शाळा काढली माझी स्वतःची. 93 मध्ये मी पतसंस्था काढली. पतसंस्था माझी 150 कोटीवरती आता. आणि मी 97 नगरसेवक झालो. मी कार्यकर्ता हा जमिनीवरचा कार्यकर्ता आहे.
आणि या मतदारसंघामध्ये काम करत असताना गेल्या 10 वर्षामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये काम प्रामाणिकपणे केलं. मी छाती ठोकपणे सांगतो, पत्रकार मित्रांच्या समोर सांगतो, देशाच्या स्वातंत्र्यानंतर जेवढे खासदार झाले या मतदारसंघामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतर जेवढे खासदार झाले त्या खासदारांपैकी सर्वाधिक निधी आणि सर्वाधिक कामं सगळं बांधलेली. तुम्ही जर मला प्रश्न विचारला की काय काम केलं तर माझ्याकडे बुकलेट आहे, तुम्हाला मी बुकलेट दिली. पनवेल कर्जत रेल्वेचा प्रश्न मी मार्गी लावलाय, रेल्वेचं काम चालू आहे आता. नेरळच्या रेल्वे स्टेशनचा प्रश्न तुम्ही मार्गी लावला, माथेरानच्या रेल्वेचा प्रश्न तुम्ही मार्गी लावला, अंडरपास स्वतः जवळपास 4 या मतदारसंघामध्ये तुम्ही मार्गी लावले. आणि या मार्गावरती काही स्टॉप गाड्यांना जलदगतीच्या जर राहिल्यास करतावजी सगळीच कामं होतील अशाचा भाग नाही. तुम्ही जरी उद्या खासदार झाला तरी तो संघर्ष तुम्हाला करावा लागतो. कोरोनाच्या कालावधीमध्ये असे या ठिकाणी बसलेले सातत्याने मला सांगतात रेल्वे संघटनेच्या माध्यमातून की या मतदारसंघामध्ये रेल्वेचे आज जितके स्टॉप वाढवता येईल तेवढे स्टॉप वाढवण्याच्या संदर्भात माझे ते दावित्व कार्यकर्ता म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून ज्या ज्या कार्यकर्त्यांनी सूचना केलेल्या आहेत, ज्या ज्या प्रवासी संघटनेच्या माध्यमातून आपण सांगतात त्याच्या बाबतीमध्ये ती पाठपुरावा करणे माझी जबाबदारी, मी नाकारत नाही. एखादं काम राहिलं असतं तर ते मी जाहीरपणे सांगतो की हे काम माझ्याकडून राहिलं आहे. परंतु करोनाच्या कालावधीमध्ये देशभरात केवळ मावळ लोकसभा मतदारसंघातले नाही, देशभरातले सगळे स्टॉप हे कमी करण्याचं काम केलं. अपघात होऊ नये म्हणून मेंटेनन्सचा कालावधी वाढवला गेला आणि त्याच्यातून काही स्टॉप कमी केले आणि फास्ट गतीने ट्रेन चालवा. हा रेल्वे विभागाचा, रेल्वे बोर्डाचा काही निर्णय होता. परंतु मी सातत्याने रेल्वे मंत्र्याकडे मागणी करतो, ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत, अधुऱ्या आहेत, आता तर काही उद्या निवडणूक नाही पाहिजे, त्यामुळे हे आश्वासन नाही तुम्हाला, हे करतो तुम्हाला मी सांगतो, काम हे माझं तुम्ही करणार. जे जे प्रश्न आहेत ते मागे लावण्याचं काम आपल्याला करावं. या ठिकाणी काम करत असताना माननीय नितीन गडकरींच्या माध्यमातून सर्वाधिक रस्त्याचं जाळे निर्माण करण्याचं काम या मतदारसंघामध्ये केलं आणि ते आता करणार. ज्या नितीन गडकरी या देशामध्ये मी सांगतो सर्वाधिक काम करणारा मंत्री म्हणून नितीन गडकरी यांच्याकडे पाहिजे. जेवढी धार्मिक स्थळ आहे त्या ठिकाणी रस्ते नव्हते, मार्ग नव्हते, त्या ठिकाणी रस्ते करण्याचं काम केलेलं आहे. या देशाच्या आर्थिक व्यवस्थेला पेट्रोल, डिझेल, वेळ याची बचत व्हावी आणि चांगले रस्ते देण्याचं काम कोणी केलं असेल तर मोदीजींच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने आणि नितीनजी गडकरींनी केलेलं आहे. आणि त्या नितीनजी गडकरींचा लीड होता नागपूरचा मागच्या 2019च्या निवडणुकीला 5.5 लाख. आता तो लीड आला 1 लाख काहीतरी 27,000. म्हणजे विकासाची ही निवडणूक नव्हती, ही निवडणूक नकारात्मक गोष्टीच्या बाबतीमध्ये होते. ही निवडणूक नकारात्मक गोष्टीच्या माध्यमातून मतदारापर्यंत पोहोचवण्यामध्ये विरोधी पक्ष हा सक्सेस झाला. विकास फक्त बाजूला राहिला. टीकात्मक आणि नकारात्मक या गोष्टी पुढे जाऊन या देशामधील ही निवडणूक झालेली. आणि म्हणून काही प्रमाणामध्ये जर एखादा पक्ष काम करत असताना देशामध्ये सर्वाधिक चांगलं काम केलं त्या पक्षाने आणि तो जर पक्ष म्हटला की माझ्या पक्षाच्या, एनडीए पक्षाच्या 400 जागा येतील तर त्याला एक नकारात्मक जोड देण्याचं काम विरोधी पक्षाकडून केलं. गणपतीने दूध पिलं नाही, मी कधी म्हणत नाही गणपतीने दूध पिलं, तर समाजाने पाजण्याचं काम केलं. त्याच पद्धतीने या गोष्टीला आता संविधान बदलणार, या देशाची घटना बदलणार, संविधान बदलणार अशा प्रकारचा नूर, अशा प्रकारच्या गोष्टी समाजामध्ये पेरण्याचं काम केलं आणि तो जातीचा किडा लोकांच्या डोक्यामध्ये घालण्याचं काम विरोधी पक्षाच्या माध्यमातून केलं. ह्या देशाच्या दृष्टिकोनातून घातक होतं मला सांग. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून त्याचं भांडवल करण्याचं काम विरोधी पक्षाच्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये केलं गेलं.
त्या मोदी साहेबांनी वाराणसीचा विकास केला. त्या वाराणसीला आपण पाहतो काशीला अनेक जण जातात. या अगोदरचे काशी मी देखील गेलेलो आहे. बळाबळातून असं जावं लागलं होतं. आज तुम्ही जाऊन पहा त्याचा विकास केला. त्या मोदी साहेबांचा वेळ देखील दीड लाखावर होता. म्हणजे तुम्हाला विकास नको, विकासात्मक कामं करू नको. महेंद्रशेठ थोरवेंनी या मतदारसंघामध्ये मी तुम्हाला सांगतो जेवढे आमदार झाले या अगोदरचे, या मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून जेवढे आमदार झाले तेवढे कोणी कामं केली असतील, तेवढा कोणी निधी आला असेल, तेवढा निधी महेंद्रशेठ थोरवे अजून नाकारता येणार नाही. परंतु तुम्हाला विकास नको, विकासात्मक काम नको, नकारात्मक गोष्टी माणसाच्या डोक्यामध्ये बसतात आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून या निवडणुकीमध्ये जातीचं भांडवल करण्याचं काम विरोधी पक्षाच्या माध्यमातून केलं गेलं. त्याच्यामध्ये ते सक्सेस झाले. संविधानाचा विषय असेल अल्पसंख्याकांच्या बाबतीमध्ये ज्या अल्पसंख्याकच्या मतदारांनी कधी मतदान केलं नाही तो दुबईवरून मतदान करायला आला. दुबईवरून मी तुम्हाला सांगतो माझ्या मतदारसंघामध्ये मी जिथं राजकारणाची सुरुवात केली पिंपरी शहरामध्ये मी त्या केरगावच्या भागामध्ये नगरसेवक म्हणून काम केलं जवळपास 20 वर्ष. तिथल्या काही मुस्लिम धर्माच्या लोकांना मी बोलवलं. ते म्हणले नाही आम्ही तुम्हालाच मत टाकतो, आम्ही तुम्हालाच मत देणार. आणि शेवटच्या 3 दिवस आम्हाला येऊन सांगितलं समाज आता बिघडलेला आहे आणि समाजाच्या डोक्यामध्ये वेगळं चित्र निर्माण झालंय. आपण सारे म्हणले तुम्हाला विरोध आहे, आमचा विरोध मोदीजी नाही. त्यामुळे आपण हात जोडून सांगतो तुम्हाला मतदान करावं. मोदीजींनी या देशामध्ये सर्व जाती धर्माला एकत्रपणे घेऊन एक विकासात्मक काम केलेले आहे. पण जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम काँग्रेस या पक्षाने सुरुवात केली आणि त्यांच्या सहयोगी पक्षाने त्यांना साथ देऊन या निवडणुकीमध्ये समाजामध्ये विष करण्याचं काम प्रामुख्याने झालं गेलं आणि विघातक शक्ती देशामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये जाती दंगे झालेले नव्हते. त्या जम्मू काश्मीरला आपल्याला जाता येत नव्हतं, सर्वसामान्य माणूस जात नव्हता. त्या जम्मू काश्मीरला पर्यटकाच्या दृष्टिकोनातून आज देखील जाता येतं. मोदी सरकारची एनडीएची कृपा ही देखील आपण म्हणावं लागेल. 370 कलम रद्द केलं त्याचं एकमेव कारण देशामध्ये आतंकवाद कमी करण्याच्या दृष्टिकोनातून घेतलेलं एक महत्वाचं पाऊल. आणि या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगतो निवडणुका येतात, निवडणुका जातात. या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांना आयुष्य त्यांनी समाजासाठी वाहिलं, अहोरात्र समाजासाठी काम केलं. अनेकांना या निवडणुकीमध्ये घरी बसावं लागलं. ही गोष्टी तुम्हाला सांगतो. केवळ आपल्या मतदारसंघामध्ये मतदान किंवा लीड कमी झालं ते सोडा तुम्ही. मी निवडून येणार होतो, मला माझ्या पिंपरी चिंचवड शहराच्या नागरिकांवरती विश्वास होता. मला तिथं 90,000चं लीड मिळालं. मी सांगतो 90,000 मला अपेक्षा होती 1,40,000 लीड मिळालं. तिथे मी 40-50 हजारांनी मागे राहिलो. परंतु मला खात्री होती या निवडणुकीमध्ये माझा पराभव होणार नाही, कारण माझी नाळ हे सर्वसामान्य माणसाचे जोडलेले. मला या कर्जत खालापूरच्या निवडणुकीच्या दरम्यान अनेक जण सांगत होते, मी त्याचा उल्लेख केला विकास कामाचा. विकास कामामध्ये बोलत होते जो उमेदवार या ठिकाणी दिला होता उभाटाच्या माध्यमातून त्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये तो 2-3 महिनेच तुम्हाला भेटला, तिथं 10 वर्ष भेटत होतो. सांगत होतं भेटले नाही, तिथं 10 वर्ष भेटतो तुम्हाला, तो 2 महिन्यात कसा भेटून आला. तो उमेदवार जिथे नगरसेवक होता, त्याची विशेष तिथे नगरसेवक होती, त्या पिंपरीच्या वार्डाचं फक्त सांगतो मी तुम्हाला मतदारांना, त्या वार्डामध्ये 2400 लीड मला आहे. बाकी पिंपरी विधानसभेला मला 16,000चं लीड आहे. तुझ्या विधानसभेत मी चिंचवड विधानसभामध्ये येतो, मला 75,000चं लीड आहे. परंतु जिथं जे काम करतात तिथेही लोक मागे राहिली नाही. परंतु तुम्ही कसे मागे राहिला तुम्हाला तर 5 वर्षात उमेदवार दिसणार पण नाही. तुम्ही भेटायचा प्रयत्न करा, भेटणार पण नाही. ही वस्तू आम्ही कामातून मोठे झालो, आम्ही कर्तृत्वातून मोठे झालो, समाजामध्ये जाऊन मोठे झालो. आयुष्याचे 12 तास आम्ही समाजासाठी रोज गेलो. मी आता सगळ्यांना सांगितलं की मला इथून एक निवडून पिंपरी चिंचवडचा एक कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम करून 9:55 फ्लाईट मला पुण्यावरून घडायचंय आणि मला दिल्लीला जायचं अधिवेशन आहे. आणि उद्या सकाळी
आमच्या शिवसेनेच्या पक्षाच्या माध्यमातून माननीय देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेबांना आम्हाला भेटायचं आणि म्हणून मला ते रात्री पोहोचायचं. मी महेंद्र शेठला सांगितले मी 4 वाजता बरोबर येतो. काल राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब हे पालखीच्या दरम्यान आळंदीला होते. आळंदीवरून मी त्यांना खरं तर देऊच्या प्रस्थानाला ते येणार होतं, पण राज्याचे बजेट असल्यामुळं ते येऊ शकले नाही आणि मला त्यांनी सकाळी फोन केला की मी आळंदीच्या प्रस्थानाला येतो. काल आळंदीच्या प्रस्थानाला राज्याचा मुख्यमंत्री, पहिला मुख्यमंत्री की जो वारी निमित्त प्रस्थानाला 2-2.5 तास त्या आळंदीच्या माऊलीच्या मंदिरामध्ये. पहिलं मुख्यमंत्री ज्यांनी तुकोबाच्या पालखी रथाचं सारथ्य केलं. पहिला मुख्यमंत्री पालखीमध्ये बसून सारथ्य करायला लावलं. मी साहेबांना म्हणलो आपण केवळ घोषणा नाही. साहेबांनी विधिमंडळामध्ये महामंडळ स्थापन केलं वारकऱ्यांचं, त्याची घोषणा विधिमंडळात केली आणि ते 2 वाजता पुण्यामध्ये आले. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये समाजामध्ये राहून समाजाला न्याय देणारा मुख्यमंत्री खरं तर आपल्याला मिळाला आहे. एक चांगली टीम माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथ साहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये एक चांगली टीम काम करते. महिलांसाठी अनेक योजना आपल्याला राबवलेल्या आहेत, त्यांनी त्याच्या घोषणा देखील केलेल्या आहेत आणि अनेक कार्यकर्त्यांना बळ देणारा, न्याय देणारा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आपण पाहतो राज्यामध्ये एक खंबीर सरकार आहे, चांगलं सरकार आहे. केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएचं 5 वर्ष टिकणारं सरकार आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या सगळ्या नेत्यांना 5 वर्ष भोंगा लावून ओरडण्यासाठी पूर्ण संधी 5 वर्ष मिळणार आहे केंद्रामध्ये. आणि या सगळ्या परिस्थितीतून जात असताना मी तुम्हाला सांगतो पुढचे 5 वर्ष तुमचा मी हाताने मला कधी सांगा. मी तर जवळपास 99% फोन स्वतः उचलतो. मी एकच नंबर वापरतो. मी भेटलो नाही किंवा आलो नाही, तुम्ही माझ्या बरोबर एक माणूस कसं मी तुम्हाला सांगतो, कोणी सुद्धा 2 दिवस माझ्याबरोबर ठीक आहे, 2 दिवस माझ्याबरोबर राहायचं मतदारसंघात माझा. आणि तो जर म्हटला की 3ऱ्या दिवशी आपण तुमच्या बरोबर येतो, ते म्हणून काय सकाळी मी घराच्या बाहेर पडलो तेव्हापासून तर रात्री 12-1 वाजता काय सोडत त्यावेळेस मला सोडून देतो. 2 दिवस राहायचं, मग तुम्हाला खासदार काय काम करतो ते करतो. शेवट आम्ही कामातून मोठे झालो, कर्तृत्वाच्या स्वतःच्या बळावरती. तुम्ही दादा बाबा आमदार खासदार होता, आम्ही स्वतःच्या कर्तृत्वाने इथपर्यंत पोहोचलो. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने नम्रपणे सांगतो, तुम्ही सगळ्यांनी दिलेलं मत, ज्यांनी दिलं नसेल त्यांची प्रेरणा आम्हाला मिळाली. मी तुम्हाला सांगतो, ज्यांनी मत दिलं नसेल त्यांची प्रेरणा मिळाली. प्रेरणा एवढ्यासाठी की काम करायला तो उत्साह मिळाला की बाबांनो तुम्ही आम्हाला सांगितलं, आमच्या बरोबर राहिला, आमच्या बरोबर राहून आम्हाला सांगितलं की तुम्ही बरोबर आहे. आणि आमच्या आता जास्त बोलणं चुकीचं ठरलं, पण तुम्ही एकमेव होतो, मी एकमेव होतो. मतदान झाल्यानंतर मी स्वतः पत्रकारांना त्या बातम्यांनी स्वतः सांगितलं, स्पष्ट बोलणारा काय समोर झालं तरी चुकीचं काही बोलणार नाही. आपल्याला आगामी पुढच्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून जायचं. या मतदारसंघामध्ये कामाच्या आणि कर्तृत्वाच्या दबावावरती महेंद्र शेठ कोरवे या भागामध्ये चांगलं काम करतात, सगळ्यांनी साथ द्यावी अशा प्रकारचं मला आव्हान करतो. चांगलं काम पुढे घेऊन जायचं, नकारात्मक गोष्टीला धारा द्यायचा नाही. नकारात्मक गोष्टीही काही होत नाही, साध्य होत नाही. मला सांगतो आपल्याला आपल्या परिसराचा, आपल्या गावाचा, आपल्या भागाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून चांगलं काम उभं करायचं आणि त्या दृष्टिकोनातून आपण एकत्रपणे या. शेवट मनातला जो नकारात्मक बाजू आहे ती सारण्याचं बाजूला सारण्याचं काम आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये करायचं. आपण सगळेजण जाणकार अनेक निवडणुका आपण पाहिल्या आहेत. लोकसभेला आपण काय केलं यापेक्षा मी तर जाहीरपणे सांगतो, मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जे 14.5 लाख मतदार झाले, 14.5 लाख मतदारांनी माझ्यावरती विश्वास टाकला म्हणून देशाच्या लोकसभेमध्ये केलं. नकारात्मक गोष्टींनी शेवट तुम्ही मतदान केलं असेल, एखादा पक्ष म्हणून त्याला मतदान करायचं असतं, त्याला माझी बाजू समजती, चांगला उमेदवार म्हणून त्याला समजतं, परंतु मला त्या पक्षाला मतदान करायचं. परंतु आज सर्वांचा या मावळ लोकसभा मतदारसंघातल्या असलेल्या तमाम मतदाराचा 25 लाख मतदार आहेत, त्या मतदाराचा प्रतिनिधित्व करणार आहे. तर माझ्या मनामध्ये ज्यांनी मतदान दिलं नाही,
ज्यांनी माझ्या विरोधात काम केलं, नकारात्मक गोष्टी माझ्या मनामध्ये कुठल्या आहेत, पण विकासाच्या बाबतीमध्ये कुणी आड येत असेल त्याला त्याच पद्धतीने उत्तर देण्याचं काम आपल्याला चांगलं काम पुढे घेऊन केवळ टीकात्मक बोलून आपण टीकात्मक काही गोष्टी पेरण्याचं काम करत असत तर आपण त्या सोडून द्या. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं काम करण्याची संधी करताना मला मिळाली. देशामधलं एक वेगळ्या प्रकारचं वातावरण असताना देखील या वातावरणामध्ये पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली. आणि मग माझ्या लोकसभेच्या अभिनंदन सभापतीच्या अभिनंदन प्रस्तावामध्ये मी देखील सांगितलं बाळासाहेब ठाकरेंचा खरा विचार पुढे नेण्याचं कोणी काम करत असत तर एकनाथजी शिंदे साहेब काम करतात आणि त्याच्या विचाराने आम्ही सगळीकडे काम करतो आणि हेच काम भविष्यामध्ये आपल्याला उपयोगी ठरणार आहे. आपल्याला सामाजिक हित जोपासण्याचं काम आणि या मतदारसंघातील मतदारांना न्याय देण्याचं काम आपल्याला आगामी कालावधीमध्ये करायचंय. महेंद्र शेठ आपल्याला या माध्यमातून मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो. आता 2-3 महिने राहिले विधानसभेच्या दृष्टिकोनातून जेवढे महायुतीच्या घटक पक्षाचे सगळे या ठिकाणी नेते मंडळी मनसेचे जितेंद्र पाटील असतील, अविनाशजी असतील, नरेंद्र गायकवाड असतील, सगळेजण शिवसेनेचं माझं कुटुंब आहे. आम्ही एका परिवारातले सगळेजण. परंतु भारतीय जनता पक्षाने या कर्जत खालापूरच्या या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने मला 3 टर्मला खूप मोठी साथ दिली देखील नाकारता येणार. शेट्टी सांगितलेल्या गोष्ट तरी करतात कुठल्या गोष्टीला अडून बसले कार्यकर्ते कुठल्या गोष्टीला रसवा फुगा लग्नामध्ये चालतो ना तो रसवा फुगा कुठल्याच प्रकारचा ठेवणार आहे. आणि म्हणून मी जाहीरपणे काही गोष्टी बोलल्या तर त्याला वेगळ्या प्रकारची लढ देण्याचं काम झालं देण्याचं काम आपण करतात. मी तुम्हाला सांगतो या मतदारसंघामध्ये मी असं महेंद्र शेठ असं किंवा माझे सगळेच सहकारी असतात तुम्हाला नक्कीच सन्मानाची भावना होईल. विकासात्मक कामाला तुम्हाला बरोबर घेऊन जाण्यासाठी आम्ही कटकट जाऊ. तुम्हाला सांगतो महायुतीच्या घटक पक्षाचे आमदार असत आमचे जिल्हा प्रमुख असतील संतोष सगळी मंडळी या ठिकाणी नकारात्मक गोष्टीला थारा देणार आहे. सकारात्मक गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचंय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कार्यकर्त्यांचं खास करू ज्यांनी दिवसाची रात्र केली रात्रीचा दिवस केला त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनस्वी आभार व्यक्त करतो. तुमच्याकडे नमन करतो. आपल्या सगळ्यांच्या मेहनतीवरती पुन्हा एकदा देशाच्या लोकसभेमध्ये मला जाता आलं आणि तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून देशाच्या लोकसभेमध्ये पुढचे 5 वर्ष मला काम करता येईल म्हणून तुमचं मनस्वी सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर एक निवेदन आणि पक्षप्रवेश आहे कृपया आपण व्यासपीठावरून थोडी उतरू नये आपल्याला विनंती. त्यानंतर मी रायगड जिल्हा औद्योगिक पेन्शन व वेलफेअर असोसिएशन आणि कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन यांना विनंती करतो की आपण प्रमुख प्रतिनिधींचं लवकरात लवकर निवेदन देण्यासाठी आपण व्यासपीठावर उपस्थित राहायचे. दोन्ही असोसिएशनना विनंती आहे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना की आपण व्यासपीठावर उपस्थित राहायचे आपण निवेदन देण्यासाठी. त्यानंतर आपण शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश होते. सत्कार मी आरपीएच्या वतीनं सुद्धा सत्कार केला जातोय. त्यानंतर उमरोली जिल्हा परिषद विभागाच्या वतीनं सुद्धा सत्कार होतोय त्याचा सुद्धा आपण स्वीकार करावा. त्यानंतर पक्षप्रवेशासाठी मी खांडस ग्रामपंचायत येथील सन्माननीय कैलास महाराज गोयल यांच्या नेतृत्वाखाली शांताराम अमृत आयकर, कैलास महाराज गोयल, रवींद्र परशु आयकर, प्रशांत जाधव, हरिश्चंद्र पाटील, पांडुरंग सदाशिव भोईर, नाना काशीनाथ जगताप, लक्ष्मण चंद्रकांत आईकर, कृष्णा रामचंद्र आईकर यांचा शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश होतोय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. रामचंद्र आईकर, जयपूर ठमके, नामदेव लक्ष्मण आईकर, दीपक वारक, शंकर भोईर, नरेश आईकर, दीपक वारक, श्रीराम आईकर, दशरथ आईकर, बाळू आईकर, शंकर आईकर, पंढरीनाथ आईकर, मधुकर भागवत, संदीप सकारे, दिलीप सोनू संगारे, नवनाथ चंद्रकांत आईकर, प्रकाश शंकर आईकर, त्यानंतर हिरामण आईकर, महेंद्र जाधव, प्रसाद प्रदीप जाधव, उल्हास संकली गायकवाड, केशव गणपत आईकर यांचा सुद्धा शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश होते. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि रायगड जिल्हा औद्योगिक पेन्शन व वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं आणि कर्जत रेल्वे पॅसेंजरच्या असोसिएशनच्या वतीनं सत्कार केला आहे. त्यानंतर दैवली येथील सन्मानित मानसी दिनेश जाधव, स्वाती चंद्रकांत जाधव, सन्माननीय संतोष मांडवकर, हर्षद भालिवडे, अपर्णा चव्हाण आणि
आणि त्यानंतर सावंतरावचे सागर ठाकरे यांचा सुद्धा आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश होतोय. आपण सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. संजय विष्णू आईकर यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा व्यासपीठावर पक्षप्रवेश स्वीकारायचा आहे. कृपया उपस्थितांना विनंती आहे की हॉलच्या दोन्ही बाजूला बाहेर नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. आपण कोणीही नाश्ता केल्याशिवाय जाऊ नये. आपल्या व्यासपीठाच्या बाहेर हॉलच्या बाहेर दोन्ही बाजूस नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. आपण कृपया नाश्ता करून कोणी जाऊ नये. सन्माननीय संतोष पांडवकर, अपर्णा सेवा, स्वातीचंद्र जाधव, हर्षद भालेकर, सागर ठाकरे यांचा शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश होतोय. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.